प्रॅक्टिस आहे आपला 39 सुरू आहे. यातलं आपण चौथं गणित शिकणार आहोत. ए अँड बीज शेअर्ड अ प्रॉफिट ऑफ 24,500 रुपीज इन द प्रोपोर्शन 3:7. ए आणि बी यांना जो नफा झाला त्यांचा 24,500 हा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला? 3:7. एचा 3 आणि बीचा 7. इच ऑफ देम गेव 2% ऑफ हिज शेअर ऑफ द प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड. तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या प्रॉफिटचे 2%, कशाचे? प्रॉफिटचे 2% सैनिक कल्याण निधीला दिले. व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय इच ऑफ देम. तर एनं किती रुपये दिले आणि बीनं किती रुपये दिले हे आपल्याला या गणितात शिकायचं आहे. ठीक आहे. याचं मग आपल्याला प्रोपोर्शन दिलेलं आहे. ते लिहायचं प्रॅक्टिस सेट 39. एक्झाम्पल 4. टोटल प्रॉफिट. या गणितात टोटल प्रॉफिट आहे 24,500 रुपीज. ठीक आहे. आणि प्रपोर्शन आहे प्रोपोर्शन आहे 3:7. ठीक आहे. आपल्याला प्रोपोर्शन देऊन आहे त्याच्यावरून आपण प्रॉफिटचं त्याचं प्रत्येकाचा वाटा काढूया. ए साठी कोण आहे? लेट ए प्रॉफिट. एचं प्रॉफिट आपण धरू 3N आणि बी प्रॉफिट इज 7N. पहा काय काय दिलेलं आपण ते घेतलं. टोटल प्रॉफिट घेतलं, लिहिलं पहिल्यांदा, मग त्याचं प्रोपोर्शन 3:7 होतं. मग 3A साठी म्हणजे एचं प्रॉफिट होते 3N आणि बीचं प्रॉफिट होते 7N, नाही का? या दोघा मिळून किती झाले? टोटल प्रॉफिट आहे 24,500. मग आपल्याला मांडणी करायची नेहमीच्या गणितासारखी. 3N प्लस 7N इज इक्वल टू 24,500. ओके. आता 3 न 7 किती होते? 10N इज इक्वल टू 24,500. आता 10 कमी करायचे. दोन्ही साईडला 10 काय करतो आपण? डिवाइड करतो. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिवाइड करायचं आहे 10ने. 10 कटले. इकडे सुद्धा 0 कटला. मग काय राहिलं? 2450. हे झालं एनची व्हॅल्यू. आता इथं कोणाचं प्रॉफिट विचारलं? व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू फंड बाय देम ऑफ प्रॉफिट. आता 2% काय केलं? इच ऑफ देम गेव 2% ऑफ हिज शेअर ऑफ द प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड. आता 2% याच्या प्रॉफिटचे काढायचे आपल्याला. मग याचं प्रॉफिट काढू. प्रॉफिट ऑफ ए किती आपलं? 3N इज इक्वल टू 3 गुणेला एनची व्हॅल्यू निघली 2450. मग किती होते याचा गुणाकार? 3 0 0 3 5 15 5 हातचा 1 3 चौ 12 12 1 13 3 हातचा अजून 1 3 2 6 6 1 7. एचं प्रॉफिट किती आलं? देअरफॉर प्रॉफिट ऑफ ए इज इक्वल टू एवढं आलं 7,350. आता प्रॉफिट ऑफ बी काढायचं. प्रॉफिट ऑफ बी इज इक्वल टू 7N आहे, नाही का? मग काय होईल? 7 मल्टिप्लाय एवढं करायचं. किती येईल आन्सर? देअरफॉर प्रॉफिट ऑफ बी इज इक्वल टू 700 7 5 35 हातचे आले 3 7 चौक 28 28 ने 3 31 31 1 हातचे आले 3 अजून 7 2 14 14 3 17 17,150. आता हे दोघांचे प्रॉफिट निघाले आणि टोटल प्रॉफिट किती आहे? 24,500. एवढी बेरीज झाली पाहिजे दोघा मिळून. बरोबर आपण करून या ठिकाणी येते का? 7,350 एची आणि 17,150 बीची. हा ए आणि हा बी. 0 0 0 5 आणि 5 10 0 हातचा 1 1 1 2 2 3 5 7 7 14 14 4 कॅरी 1 1 1 2 24,500 आले. 24,500 म्हणजे आपलं हे आन्सर बरोबर आहे. आता गणित संपलं नाही.
आपल्याला या प्रॉफिटचे 2% काढायचे, म्हणजे एनं 2% दिला आणि बीनं 2% दिला, नाही का. 2% म्हणजेच काय, 2/100. आता कोणाचे काढायचे, 2% ऑफ ए, 2% एचे काढायचे. एचं प्रॉफिट किती आहे, 7,350, 7,350. याचे 2% म्हणजे काय, 2% असं लिहितो आपण अपूर्णांकामध्ये, याला मल्टिप्लाय करा 2/100. देअरफॉर 2% ऑफ ए इज इक्वल टू, हा 0 कटला, हा 0 कटला, याचा गुणाकार करायचा, 2×5 = 10, 10 0 हातचा 1, 2×3 = 6, 2×3 = 6, 6 आणि 1 7, कॅरी नाही येत, 2×7 = 14 आणि खाली आहे 10, हा 0 पण अजून काढायचा. देअरफॉर 2% ऑफ ए इज इक्वल टू किती आलं, 147. आता काढायचं बीचं, 2% ऑफ बी. बीचं प्रॉफिट किती आहे, 17,150, 17,150 मल्टिप्लाय 2%, 2% म्हणजे 2/100. इथं 0 0 कटला, इज इक्वल टू 2×5 = 10, 10 0 हातचा 1, 2×5 = 10, सॉरी 2×5 = 10, 10 0 हातचा 1, 2 1 2 1 3, 2×7 = 14, 4 हातचा 1, 2 1 1 3, 3,430. Therefore 2% of B is equal to 3,430. हा झाला बीचा 2%. मग ॲन्सरमध्ये आपल्याला तेच काढायचं होतं, एनं किती फंड दिला आणि बीनं किती फंड दिला, कोणाला, सोल्जर फंडला. Therefore A gave to soldier fund is equal to 147 rupees. And B gave to soldiers fund is equal to 3,430, कारण याचं जास्त होतं. एक मिनिट सॉरी, आपल्या इथं तर डिवायडेड बाय 10 करायचं राहिलं होतं. याचा आन्सर इथे 0 0 कटला, 343, हा 0 नाही येणार. हे 10 आपण घेतलंच नव्हतं, तिथं 10 घेतलं तर 0 0 कटला, 343, हा 0 येणार नाही. ठीक आहे, असं हे गणित आहे, लिहून घ्या.